नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचं फॉर्म सुटलेलं आहे आणि ह्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला किती गुण लागणार. सर्वप्रथम लक्षात घ्या, पेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. 2 पेपर, एक असतो आपला सेक्शन ए, ओके, आणि दुसरं असतं सेक्शन बी. दोनही सेक्शनला समान वेटेज आहे, म्हणजे 50 गुण सेक्शन एला आहे आणि 50 गुण हे सेक्शन बीला आहे. तर प्रश्न असा आहे की दोनही पेपरला सेपरेट पासिंग असतं का, म्हणजे वेगवेगळी पासिंग की कंबाईन पासिंग राहणार. कारण आपण जर एखाद्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहो मित्रांनो, आणि जर आपण PhD सारख्या परीक्षा किंवा पेट परीक्षा देत आहोत, ज्या माध्यमातून आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो PhD करण्याचं, तर काही गोष्टी आपण सुरुवातीलाच काळजीपूर्वक जाणून घेतलेल्या, त्यावर कार्य केलेलं, विचार केलेलं हे सर्वोत्तम ठरेल. त्यामुळे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे सेपरेट पासिंग असेल की कंबाईन पासिंग परीक्षेमध्ये असणार आहे, किंवा जर सेपरेटही आहे तर कसं सेपरेट पासिंग, किती आपल्याला गुण लागणार मॅक्सिमम. ठीक आहे, ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा, कारण ही पेट परीक्षा आपल्या सगळ्यांना PhD करण्याची सुवर्ण संधी देणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला सर्व तोपरीने या एक्झामिनेशनचं माहिती असायलाच हवं. सो आपण सुरू करूया संपूर्ण माहितीला. पण सुरुवात करण्यापूर्वी रिसर्च मेथडॉलॉजीचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. नवीन बॅच 20 एप्रिलपासून सुरू झालेली आहे, ज्यामध्ये लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा बघू शकता. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून अभ्यास होईल. फुल सिलेबसवर आधारित टेस्ट सिरीज आहे. 1500 पेक्षा अधिक MCQ PDF फाईलमध्ये अवेलेबल आहे. फीज आहे 899. हे बघा, ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचं प्लस पॉईंट म्हणजे क्रॅश कोर्स देखील या कोर्समध्ये अवेलेबल आहे. या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून आपलं संपूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजी 1 ते 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. त्यामुळे ऑफिशियल नंबर्सवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन करून घ्या पर्टिक्युलर रिसर्च मेथोडॉलॉजीच्या सेक्शन एला. आता हा रिसर्च मेथोडॉलॉजी जे आपण बघितला आहे, या रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये आपल्याला 50 प्रश्न विचारले जाणार, 50 मार्काकरिता, म्हणजे प्रत्येक प्रश्नावर 1 गुण. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नावर 1 गुण, अशा प्रकारचं रिसर्चच्या सेक्शनवर 40 मार्क आणि 10 मार्क जे राहणार आहे ते जनरल ॲप्टिट्यूडवर आधारित आहे. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला लँग्वेज, कम्प्युटर या संबंधित जे प्रश्न आहे ते तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हा भाग तुम्ही सगळ्यांनी खूप व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायला हवं की सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 भाग आहे. सेक्शन एचं महत्त्व 50 गुणांसाठी आहे आणि सेक्शन बी हे सब्जेक्टिव्ह, म्हणजे ज्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, PG आहे ना, त्या पर्टिक्युलर विषयावर आधारित तुम्हाला पेपर 2 वर आधारित प्रश्न विचारले जाईल. या संबंधित सिलेबस जे आहे आपल्या ऑफिशियल जी साईट आहे, या साईटवर देखील सिलेबस याचं अवेलेबल आहे. जर आपण आतापर्यंत सिलेबस बघितलेलं नाही, किंवा लक्षात घ्या, फॉर्म फिलिंग जे आहे ना 10 तारखेपासून सुरू झालेलं आणि 23 एप्रिलपर्यंतच फॉर्म तुम्ही फिल करू शकता. ठीक आहे, हां, 23 एप्रिलपर्यंतच तुम्ही फॉर्म जे आहे तुमच्या ते फिल करण्यावर तुम्ही लक्ष सर्वप्रथम द्या. 23 एप्रिल हे लास्ट डेट राहणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला समोरच्या प्रोसेसला सुद्धा सामना करावा लागेल. ठीक आहे, लास्ट डेट आहे 23 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची. त्यामुळे लवकरात लवकर करा मित्रांनो, कारण हे खूपच महत्त्वाचं ठरेल. बरं, तर हे झाल्यानंतर सेकंड महत्त्वाचं काय अभ्यास करावं. 2 सेक्शन अभ्यास करा, एक सेक्शन ए, दुसरं सेक्शन बी. सेक्शन ए 50 गुण, प्रत्येकी 1 मार्कासाठी CBT म्हणजे कम्प्युटर बेस हे एक्झाम असतं, ऑफलाईन नसतं. ऑनलाईन ही परीक्षा पेटची होत असतं. लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यामुळे लँग्वेजचं काही प्रॉब्लेम तुम्हाला या परीक्षेमध्ये येणार नाही. पण प्रॉब्लेम कसा आहे, सेपरेट पासिंग आहे का, तर हो, नक्कीच सेपरेट पासिंग असतं. वेगवेगळी पासिंग आहे का, असा आपला प्रश्न आहे.
कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच नसतं, कल्पनाच नसतं. आपण फॉर्म तर फिल करून देत असतो, पण समोरची माहिती घेणं आपण विसरतो. ठीक आहे. आणि रिसर्च मेथोडॉलॉजीचं काय महत्त्व आहे, तर या पर्टिक्युलर 50 गुणांसाठीच नाही, तर ही एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही क्वालिफाय होणार मित्रांनो, क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला क्रेडिट करावं लागतं. कारण हे क्रेडिट जर तुम्ही क्वालिफाय झाले नाही, तर तुमचं RRC होत नाही. परत तुम्हाला RAC फेस करावी लागतं. तर अशा समस्या तुम्हाला येऊ नये समोरच्या पर्टिक्युलर जर्नीमध्ये, त्यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्स आजच तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. कारण यातून 2 तुमचं गोल साध्य होत आहे. एक तर रिसर्च मेथोडॉलॉजीचं कंप्लीट अभ्यास तुमचं होणार. सेकंड, क्रेडिटसाठी सुद्धा हेच रिसर्च मेथोडॉलॉजी तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आता येऊया आपण सेपरेट पासिंगविषयी. तर सेपरेट पासिंग आहे दोनही याची. सेपरेट पासिंग वेगवेगळी पासिंग 50. ठीक आहे. 50 म्हणजे काय, टोटल 50 पैकी 50 मार्क घ्यायचं असं नाही. 50चे अर्धे. 50चे का हाफ. हाफ कळतं ना आपल्याला, म्हणजे मॅक्सिमम पेपर इथे 25 गुण पाहिजे नाही, 23 25च्या मधात, आणि इथे सुद्धा 25 गुण, म्हणजे सेपरेट पासिंगमध्ये आपल्याला हाफ मार्क कव्हर करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे असे अर्ध मार्क 50 पैकी 25 घेणार, दोनही सेपरेट 25 तेव्हाच कुठे आपण ही परीक्षा पास होऊ शकतो आणि समोर PhD आपण करू शकतो. त्यामुळे अभ्यास कशा प्रकारे आपल्याला करायला हवं, जेणेकरून आपले मॅक्सिमम क्वेश्चन राईट होणार, हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसर्च हे 1 किंवा 2 दिवसामध्ये नाही समजत, तर त्यासाठी एक बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं डेव्हलप करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. IMP पॉईंट्स कोणते आहे, परीक्षेचं स्वरूपापासून तर सगळेच महत्त्वाचे जे घटक आहेत ते तुम्ही जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करा. आजपासून म्हणजे 20 एप्रिलपासून आपली नवीन बॅच मित्रांनो सुरू झालेली आहे. यामध्ये क्रॅश कोर्स आहे, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.